आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र न्यूज। भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 14 मे 2026 रोजी राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 पर्यंत काम करणे आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 51 बीएलओंनी आपले काम 100% पूर्ण केलं आहे। बीएलओंकडून घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना फॉर्म स्वीकारण्याचं काम सुरू असून या मोहिमेस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अजय सुकुंदरवार, निवडणूक नायब तहसीलदार राजेश्वर मसराम, नायब तहसीलदार नरेंद्र हलामी, नगर पंचायत मुख्याधिकारी आरजी सिडाम, महसूल सहाय्यक धनराज जगताप, डेटा ऑपरेटर अजमत खान पठाण तसेच निवडणूक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि सर्व बीएलओंनी यांनी मोलाचं सहकार्य केलं। 100% काम पूर्ण केल्याबद्दल बीएलओ एम.व्ही. मादरबाईंना, बीएल बिलगे आणि आरजी जिडीवार यांचा तहसील कार्यालयात सत्कार करण्यात आला। पीबीएन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुरलीधर मारगवणी, सिरोंचा। निवडणूक आयोग व माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 14 मे 2026 रोजी राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे। त्यानुसार 20/6/2026 ते 7/10/2026 या कालावधीत महाराष्ट्रामध्ये सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने सिरोंचा तालुका येथे सुद्धा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणचा कार्यक्रम सुद्धा सिरोंचा तालुक्यात राबविण्यात येत आहे। त्यामध्ये पहिला टप्पा दिनांक 30/6/2026 ते 29/7/2026 या कालावधीत सर्व बीएलओ हे प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्र वाटप करतील। त्यानंतर वाटप सध्या सुरू आहे आणि ते गणना प्रपत्र भरून प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र सुद्धा भरून आणत आहे आणि त्याकरता लागणारे विविध प्रकारचे कागदपत्र नागरिकांनी त्यांना पुरवावे अशी मी तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांना विनंती करतो। तसेच सदर कार्यक्रमात आपल्या तालुक्यामध्ये एकूण 51 बीएलओ यांनी 100% मतदान प्रपत्राचे म्हणजे गणना प्रपत्राचे वाटप केलेले आहे। तेथील काही 3 लोकांना आम्ही तहसील कार्यालयाच्या वतीने स्वागत करीत आहोत, सत्कार करण्यात आला त्यांचा।